पुढची बातमी पाहूयात। कबूतरखाने बंद करण्याला घेऊन जैन समाज बांधवांचा विरोध आहे आणि काल याबाबत आंदोलन सुद्धा करण्यात आलं आहे। मुख्यमंत्री यांनी याबाबत बैठक लावली असून या बैठकीला सुरुवात झाली आहे। बैठकीसाठी मंत्री मंगलप्रभात लोढा, जैन समाजाचे प्रतिनिधी आणि काही गुजराती समाज बांधव उपस्थित आहेत। तर एकीकडे सरकारने कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतलाय आणि कबूतरखाने बंद करण्याला घेऊन आता जैन समाज बांधवांनी विरोध सुरू केलेला आहे। काल याबाबत आंदोलन सुद्धा करण्यात आलं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बैठक बोलावलेली आहे। भावना समजून एक निर्णय दिलेला आहे। या निर्णयानंतर आज पासून कबूतरखानामध्ये रेस्ट्रिक्टेड फीडिंग ने जे काय साफसफाईची जे टाटाने एक मशीन काढली ते सर्व मशीनचा उपयोग करून कोणाने काय त्रास होऊ नये असा काम आजपासून सुरू होणार आहे। गिरीश महाजनजी जे महाजनम संस्थाचे होते त्याने प्रतिनिधन केला होता ते पण 2 मिनिट बोलणार आहे। नमस्कार, आम्ही मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा मनापासून धन्यवाद म्हणतो, कारण काय त्यांनी लोकांची भावना आणि आपली 100 पुराणी परंपरा हे दोघांची भावना लक्षात घेऊन निर्देश दिले आहेत। जे आदरणीय लोढा साहेबांनी सांगितले त्या निर्देशप्रमाणे आणि आदरणीय कोर्टाचा मान ठेवून आणि एक पण कबूतर यापुढे मरू नये त्याची काळजी सरकार, समाज आणि प्रशासन तिघं मिळून घेतील असा आम्हाला संतोषकारक आज जबाब मिळाला आहे। फार धन्यवाद। तुम्ही पर्यायी जागा ज्या आहेत त्या मुंबई महापालिकेला पत्र देऊन कळवले होते, त्याबाबत काही चर्चा? ते पर्यायी जागे न होता ते जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत एकही कबूतर मरू नये म्हणून मी सुझाव दिला होता की ते रेसकोर्स वगैरे ते सुरू करावा। आता हा निर्णय झाला तर तिथे कबूतरखाने सुरू होणार, पर्यायाची जगत पाडणार, ते ॲडिशनल जागा म्हणून होऊ शकतात। तर पण आरोग्याच्या दृष्टीनं कुठेतरी हानिकारक आहे अशा प्रकारचे अहवाल देखील पाहायला मिळतात। बरोबर आहे, पण त्यासाठी सर्व आता ॲडिशनल जे काही प्रिकॉशन घ्यायचे असेल ते रेस्ट्रिक्टेड फीडिंग, क्लीनलीनेस, ते मशीन म्हणून करायच्या लोकांच्या कमी त्यामध्ये उपयोग, हा सर्व फीडिंग सर्व ॲडिशनल जे काही कमिटी सांगणार आहे, जे काही गरज आहे ते सर्व आता आजपासून आम्ही सुरू करणार आहे। पण ते महानगरपालिका स्वतः सुरू करणार आहे। या सगळ्या गोष्टी कुणामार्फत राबवल्या जाणार आहे? महानगरपालिका करणार आहे की जे कबूतरखाने चालवणारी मंडळी? महानगरपालिका, कबूतरखान्याचे लोक महानगरपालिकाचे सहकार महानगरपालिकाच्या निर्णयानुसार करणार आहे, पण सर्व ते एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी महानगरपालिका राहणार आहे। सर हिंदी सर के बारे में एक बहुत महत्वपूर्ण बैठक आज हुई है, तो उसमें क्या निर्णय हुआ है और क्या समाधान कारक ये सारी प्रक्रिया रही है? अतिशय समाधानकारक। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने समाज की, लोगों की भावना, पुरानी परंपरा को समझते हुए बहुत समयोचित निर्णय दिया है जो इतिहास के अंदर एक कायम बनेगा। जहां कबूतरों को अनाज डालने से यदि कोई हेल्थ की प्रॉब्लम होती है तो उसके बारे में लेटेस्ट मशीनरी का और रेस्ट्रिक्टेड यूज़ का और रेस्ट्रिक्टेड उस जगह को साफ सफाई का, ये सारे नियम पाले जाएं, पर उसके साथ में एक भी कबूतर मरना नहीं चाहिए, ऐसा आदेश माननीय मुख्यमंत्री जी ने महानगर पालिका को दिया है। और आज से ही कबूतरों खानों को ओपन करके वहाँ पे महानगर पालिका की तरफ से फीडिंग का काम शुरू हो जाएगा। हेल्थ इश्यूज को लेकर काफी लोगों की समस्याएं थी। कुछ डॉक्टरों का भी ये कहना था कि कबूतर जो है वो स्वास्थ्य के लिए हानिकारक है, तो इसी वजह से ये निर्णय लिया गया था। तो इसके बारे में क्या पर्याय यहाँ पर निकला हुआ? माननीय मुख्यमंत्री जी ने आदेश दिया है कि लोगों के जीवन को अटमोस्ट इम्पोर्टेंस ध्यान में रखते हुए उसके बारे में जो कुछ प्रिकॉशंस लेने हैं वो सारे प्रिकॉशंस लेते हुए कबूतरों की फीडिंग करनी जाए। लोगों के जीवन का महत्व सबसे बड़ा है, पर साथ में कबूतर भी नहीं मरना चाहिए, इसका बैलेंस करने का आदेश उन्होंने महानगर पालिका को दिया। तर कबूतरखान्यासंदर्भात महत्त्वाची बैठक घेण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली आहे। माणसांचं जीवन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच पद्धतीने कबूतर देखील मरणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। आरोग्याच्या समस्यांचा अभ्यास करावा असं देखील मुख्यमंत्री म्हटलेत। हायकोर्टात सरकारनं आणि पालिकेनं भूमिका मांडावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। पर्यायी व्यवस्थेपर्यंत पालिकेनं कंट्रोल फीडिंग करावं अशा सूचना महापालिकेला देण्यात आलेल्या आहेत। कबुतरांना खाद्य टाकण्याच्या वेळा ठरवाव्यात असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय।